नमस्कार, मी नवनाथ बन करिअर मंत्र या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. कुठलंही करिअर निवडत असताना जसा आपला अभ्यासक्रम किंवा गुणवत्ता महत्त्वाची असते, तसंच आपली व्यक्तिमत्व म्हणजेच पर्सनॅलिटी खूप महत्त्वाची असते. तुमची पर्सनॅलिटी चांगली असेल तर तुमच्या गुणांना वाव मिळू शकतो आणि तुम्हाला चांगल्या पद्धतीनं करिअर करण्याची संधी मिळू शकते. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणजे काय, त्याच्यामध्ये कशा प्रकारे तुम्हाला सुधारणा करता येऊ शकते आणि इंटरव्ह्यू टेक्निक काय असतात, या सगळ्या विषयात आज आपण बोलणार आहोत. आणि त्यासाठी दिनेश मोरे करिअर मार्गदर्शक आपल्यासोबत आहेत. सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं. मी अगदी सुरुवातीला म्हटलं तसं कुठलंही करिअर आणि पर्सनॅलिटी याचा खूप काय म्हणतात समानार्थी शब्द आपण म्हणूया किंवा जवळचा संबंध आहे. तर मुळामध्ये पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणजे काय? ओके, सगळ्यात आधी तर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट हा खूप मोठा विषय आहे. पर्सनॅलिटी आजच्या करिअर पॉईंट ऑफ व्ह्यूने जर बघायला जाल तर सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणजे काय? जनरली आपल्याला वाटतं पर्सनॅलिटी म्हणजे काही बाबा मी काळं असलं पाहिजे की गोरं असलं पाहिजे, उंच असलं पाहिजे, बुटकं असलं पाहिजे असं न म्हणता तुम्ही प्रेझेंटेबल कसं असलं पाहिजे याला आपण साधारणपणे पर्सनॅलिटी म्हणू. आणि डेव्हलपमेंट म्हणजे काय तर अगदी सिंपल व्याख्या मला करता येईल. पर्सनॅलिटी म्हणजे काय तर पर्सनॅलिटी म्हणजे पर्सनल एबिलिटी. त्या शब्दाचा जर फोड तुम्ही कराल, पर्सनल एबिलिटी म्हणजे काही गोष्टी मी करू शकतो, काही गोष्टी मी करू शकत नाही. सगळ्यात पहिलं पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणजे अंडरस्टँडिंग व्हॉट काइंड ऑफ पर्सनॅलिटी यू हॅव. म्हणजे तुम्हाला काही गोष्टी करायला येत आहेत का, काही गोष्टी तुम्हाला कशा येत नाही आहेत. आणि ओव्हर द पिरियड ऑफ टाईम तुम्हाला ज्या गोष्टी छान छान करता येतात त्यांची लिस्ट वाढवणं आणि ज्या समजा मी नाही चांगल्या आहेत त्याच्यामध्ये कमी करणं, ह्याच्यावरतीची जी प्रोसेस असते त्याला साधारणपणे आपण पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणू शकतो. आणि पर्सनॅलिटी दोन भागांमध्ये जनरली डिवाइड करू शकतो आपण. एक इनर पर्सनॅलिटी आणि एक ज्याला एक्सटर्नल म्हणू शकतो. एक्सटर्नल म्हणजे तुम्ही बाहेरून कसे दिसता, तुमचं प्रेझेंटेशन, पेहराव आहे, कपडे, तुमची बॉडी लँग्वेज, एक्सप्रेशन्स. आणि इनर पर्सनॅलिटी म्हणजे तुमचा स्वभाव, तुमचा स्ट्रेस मॅनेजमेंट, कॉन्फिडन्स लेवल, असे बरेचसे एस्पेक्ट्स त्याच्यामध्ये येतात. ह्याला आपण सर्वसाधारणपणे पर्सनॅलिटी म्हणू शकतो. बरोबर आहे. आणि करिअर एखादा निवडत असताना पर्सनॅलिटीचा किती परिणाम होतो? कारण अलीकडे बघतो की आपण बऱ्याच वेळेला लोक खूप हुशार असतात पण त्यांना प्रेझेंट करताना अडचणी येतात, प्रेझेंटेशन नाही करता येत. तर अशा वेळेला किती महत्त्व असतं प्रेझेंटेशनचं? ऑफकोर्स पर्सनॅलिटी हा सगळ्यात महत्त्वाचा, माझं तर म्हणणं आहे की थोडा जास्तच महत्त्वाचा विषय आजच्या ह्या 21st सेंचुरीमध्ये झालेला आहे. पर्सनॅलिटी म्हणजे काय असतं बेसिकली, समजा आम्ही जनरली करिअर मार्गदर्शनमध्ये ते करताना आम्ही सांगतो की 3 एस्पेक्ट तुम्हाला जास्त लक्ष द्यावे लागतात करिअर निवडताना. एकदा तुमची आवड म्हणजे तुमचा इंटरेस्ट, तुमचा ॲप्टिट्यूड, तुमच्या क्षमता, आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुमची पर्सनॅलिटी. बरोबर. तर का पर्सनॅलिटी? तर साधारणपणे आजकाल बरेचसे असे करिअर ऑप्शन आहेत ज्याच्यामध्ये यू नीड दॅट काइंड ऑफ पर्सनॅलिटी. त्या पद्धतीची पर्सनॅलिटी असणं खूप गरजेचं असतं. तर तशी पर्सनॅलिटी नसेल तर तुम्हाला ग्रोथ मिळणं किंवा ते डिफिकल्ट होऊन जातं करिअर. बरोबर. एक एक्झाम्पल मला द्यायला आवडेल. समजा एखादी मुलगी जिला एअर होस्टेस म्हणून करिअर करायचं आहे, तिला आवड आहे, तिने साधारणपणे तिचं क्षमता पण आहेत, पण तेवढी हाईट नसेल, म्हणजे काही पर्टिक्युलर नियम असतात प्रत्येकाला, तर ती नाही बनू शकत. किंवा एखाद्या अधिकारी व्हायचं असेल एखाद्याला, किंवा तेच आर्मी नेव्हीमध्ये जायचं असेल, पोलीस अधिकारी व्हायचं असेल, तर तुम्हाला तेवढं वजन, तेवढे त्या पद्धतीची एक्सटर्नल पर्सनॅलिटी लागते. तर ते एक साधारण असतं. त्यामुळे करिअर निवडताना किंवा करिअरच्या दृष्टीने पर्सनॅलिटी हा खूप विषय. हा झाला आउटर पर्सनॅलिटी किंवा एक्सटर्नल, तुम्ही बाहेरून जे दिसताय. इनर पर्सनॅलिटी हा पण महत्त्वाचा मुद्दा. कारण एखादा मुलगा समजा ज्याला कस्टमर केअरमध्ये करिअर करायचं आहे आणि त्याचा स्वभाव समजा चिडचिडा आहे, तर तो कस्टमर केअरमध्ये टिकणं डिफिकल्ट आहे. कारण यू हॅव टू बी व्हेरी कूल अँड काम. तर एक तर त्या मुलाने त्याची जर चिडचिडा तसा पर्सनॅलिटी आहे तर एक तर त्याने कस्टमर केअरमध्ये करिअर करू नये किंवा तशी पर्सनॅलिटी बनवायला काम करायला हवं. बरोबर. तर मुळात करिअरच्या दृष्टीने पर्सनॅलिटी हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. मला सांगा, आपण अशा हॉटेलमध्ये जाऊ का ज्याच्या रिसेप्शनलाच अगदी गचाळ कोणतरी असं बसलेलं आहे? त्यामुळे पर्सनॅलिटी तुमची असणं, प्लेझेंट पर्सनॅलिटी, प्रेझेंटेबल पर्सनॅलिटी असणं हा करिअरच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा मुद्दा. बरोबर आहे. अगदी म्हणजे पर्सनॅलिटी सुधारण्यासाठी किंवा व्यक्तिमत्व विकास करण्यासाठी कधीपासून सुरुवात केली पाहिजे? म्हणजे अगदी 7वी 8वीला असताना का अगदी आपल्याला करिअर निवडायचं आणि मग आदल्या दिवशी आपण तयारी करायची, अशी करायचं का आधीपासून तुम्ही तयारी असले? नाही, ते तहान लागल्यावर वीर खोदल्यासारखं आहे. तसं नॉर्मली आपले ते चुका तेच करतात मुलं की रिझल्ट लागल्यानंतर, ग्रॅज्युएशन झाल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी करायला घेतात. बरोबर. माझं म्हणणं आहे की अगदी स्कूल लेवल पासूनच ह्या गोष्टी सुरू व्हायला हव्यात. कारण मग अगदी तुम्हाला काही वेगळं लगेच कोर्सेस लावायला पाहिजे असं माझं म्हणणं नाही. मुळात माझं म्हणणं हे आहे, मी स्वतः पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटमध्ये बरीच वर्ष काम करतो, पण माझं म्हणणं आहे की पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट हा कोर्स नाही, इट्स अ प्रोसेस. म्हणजे जी अनंत काळापर्यंत चालू असते. ती अगदी आपल्या शेवटच्या क्षणापर्यंत आपण म्हणू शकतो की पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट चालूच असते. पण ती प्रोसेस किती प्रॉपर पद्धतीने तुम्ही करताय हे खूप महत्त्वाचं. आणि ती सुरू व्हायला तुम्ही अगदी स्कूल लेव्हल पासून जर कराल, म्हणजे काय तर अगदी छोट्या छोट्या गोष्टी करणं, म्हणजे पार्टिसिपेट करणं बऱ्याचशा ऍक्टिव्हिटीजमध्ये, बोलणं, वाचन, या सगळ्या गोष्टी, तर असं नंतर एंडला करणं हे खूप डिफिकल्ट पडतं. म्हणून प्रॉब्लेम तोच होतोय मुलांचा की 15 वर्ष शिक्षण करून सुद्धा 15 मिनिटाचा इंटरव्ह्यू मुलांना देता येत नाहीये. बरोबर. किंवा 15 वर्ष जॉब करून 15 मिनिटाचं प्रेझेंटेशन देता येत नसल्यामुळे ग्रोथ नाहीये. त्यामुळे हे खूप आधीपासून जर कराल, कारण हे असं
पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटची काही गोळी येत नाही की हो, गोळी की खाल्ली आता आणि आज घेतली आणि उद्या आपण एकदम पर्सनॅलिटी बदलली असं त्यामुळे होत इट्स अ प्रोसेस, एक स्टेप बाय स्टेप अनालाइज करून त्या गोष्टींवरती जर तुम्ही काम करणार असाल तर ती लॉंग टर्मची प्रोसेस आहे. त्यामुळे याला खूप लवकरात लवकर जितकी सुरुवात करता येईल तितकं नक्कीच चांगलं. बरोबर आहे. आणखी एक गफलत आपल्या विद्यार्थ्यांमध्ये साधारणपणे होतं की मुलगा खूप हुशार असतो, पण जेव्हा इंटरव्ह्यूला जातो तेव्हा इंटरव्ह्यू टेक्निक माहीत नसतात आणि तिथं अपयश बऱ्याच वेळेला येतं. हे साधारण मागच्या काही वर्षाचा अनुभव आहे. तर ते होऊ नये यासाठी मुलांनी काय केलं पाहिजे? राईट. आता एक छोटासा डेटा मला तुम्हाला सांगायला आवडेल की असं म्हणतात की जेवढी काही ग्रॅज्युएट मुलं बाहेर पडत आहेत कुठल्याही युनिव्हर्सिटीमधून, असा डेटा सांगतो की फक्त 7% आर एम्प्लॉयबल. अच्छा. म्हणजे 93% वेअर दे लॅक, म्हणजे ते कुठे कमी पडतायत तर त्यांचे सॉफ्ट स्किल्स कमी आहेत. स्किल्सवरती काम करणं आणि इंटरव्ह्यू स्किल्स हा एक इज वन ऑफ द इम्पॉर्टंट स्किल. कम्युनिकेशन स्किल, हे नेगोशिएशन स्किल्स, हे सगळे स्किल्स तुम्हाला जॉब देतात. म्हणजे माझं म्हणणं असं आहे की डिग्री तुम्हाला जॉब देत नाही, डिग्री तुम्हाला एंट्री देते, तुम्हाला जॉब मिळवून देते, ते म्हणजे तुमचे स्किल्स. बरोबर. आणि मुळात सगळ्यात पहिला इंटरव्ह्यू स्किल्स ना हा शिकण्याचा विषय आहे. आणि दुर्दैवाने आपल्याला शाळा किंवा कॉलेजमध्ये मला वाटत शिकवलं जात नाही, ते कुठे ते शिकवायला हवं. म्हणून पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, आता मी स्वतः इंटरव्ह्यू स्किल्सवरती लेक्चर्स बरेचसे महाराष्ट्रभर घेतो, किंवा माझी दिशा कन्सल्टन्सी म्हणून एज्युकेशन कन्सल्टन्सी म्हणून आहे, त्याच्यातून आम्ही ह्या पद्धतीचे सॉफ्ट स्किल्स डेव्हलपमेंटवरती काम करतो. मुळात इंटरव्ह्यूमध्ये प्रॉब्लेम काय आहे, इंटरव्ह्यूची प्रोसेस समजून घेणं खूप गरजेचं आहे. प्री इंटरव्ह्यू म्हणजे इंटरव्ह्यूच्या आधी काय करायला हवं, ॲक्च्युअल इंटरव्ह्यूचं एक्झिक्युशन कसं करायला हवं, पोस्ट इंटरव्ह्यू काही गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात का, ही पूर्ण इंटरव्ह्यूची एक प्रोसेस आहे. मुळात मुलं घाबरतच इंटरव्ह्यूला जातात किंवा प्रिपरेशन नसतं. किंवा माझं म्हणणं तर हे असतं की ग्रॅज्युएशन झाल्यावर इंटरव्ह्यूला जाण्यापेक्षा तुम्ही जेव्हा कॉलेज करताय तेव्हा तुम्ही इंटरव्ह्यूज फेस करू शकता. जास्तीत जास्त काय होणार आहे, तुम्ही फेल व्हाल, त्याच्या पलीकडे काय होणार, पण तुमचा तुम्हाला एक लर्निंग प्रोसेस कळते, तुम्हाला तुमचा कॉन्फिडन्स वाढतो. आणि असंही कॉलेजमध्ये असताना तुम्हाला असंही जायचं नसतं जॉबला, तुम्ही ती प्रॅक्टिस करू शकता. बरोबर. तर मुळात इंटरव्ह्यूवरती काम होणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्ही जर काही साधारणपणे जर प्रॅक्टिस कराल किंवा जास्तीत जास्त इंटरव्ह्यूजला जाल किंवा असे काही सेशन्स तुम्ही अटेंड कराल तर तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होतो. बरोबर आहे. कुठले स्किल त्यांनी डेव्हलप केलं पाहिजे, कारण स्किल खूप महत्त्वाचे असतात. तुमच्याकडचे स्किल असणं आणि मग ते चांगल्या पद्धतीने प्रेझेंट करणं फार आवश्यक असतं. तर कुठले स्किलवर आपण भर दिलं पाहिजे की माझा हा मुद्दा पॉझिटिव्ह आहे, मग त्याच्या अनुषंगाने, किंवा निगेटिव्ह असेल तर ते कमी करणं? ओके. बघा, स्किल्स तर तसे बरेच स्किल्स आपल्याला लागतात, पण काही बेसिक स्किल्स आपल्याला जे आपण त्याच्याबद्दल आपण डिस्कस नक्कीच करू शकतो. जसं मी तुम्हाला मगाशी म्हणालो की समजा मला महत्त्वाची जे स्किल्स आहेत, ज्याला आम्ही नेहमी सांगतो की तुमच्याकडे 3 गोष्टी असल्या पाहिजेत, जे आपण ऐकलं असेल सगळीकडे, की 3 गोष्टी सक्सेसफुल करिअर किंवा सक्सेसफुल इंटरव्ह्यू किंवा काही देण्यासाठी तुम्हाला 3 गोष्टी, त्याला स्किलवरती आपण येऊया. पण आपल्या भाषेत बोलायचं झालं तर इथे बर्फ असला पाहिजे, इथे साखर असली पाहिजे आणि पायाला चाकं असली पाहिजे. इथे बर्फ म्हणजे तुम्ही शांत डोकं, चिडणं नाही, भडकणं नसलं पाहिजे. किंवा कधी कधी अपयश जरी आलं तरी बरीचशी मुलं खचून न जाता शांत डोक्याने मी अजून काय करू शकेन का, त्याच्यावरती काम करणं. दुसरं, इकडचं साखर म्हणजे गुड कम्युनिकेशन स्किल. आणि त्या अनुषंगाने जर इंग्लिश तुमचं चांगलं असेल, इफ यू वर्क ऑन युअर कम्युनिकेशन स्किल अँड इफ इट इज इन इंग्लिश, गुड. आणि पायाला चाकं म्हणजे काय, तर प्रचंड मेहनत करायची तयारी. एका ठिकाणी बसून तुम्हाला सक्सेस मिळत नाही. तर ह्या स्किल्सला म्हणायला आपण काय म्हणू शकतो, तर कम्युनिकेशन स्किल आहे किंवा स्ट्रेस मॅनेजमेंट आहे. कारण आजचं लाईफ जे आपलं ते स्ट्रेस लेवल खूप जास्त झाली आहे. इंटरपर्सनल स्किल्स आहेत किंवा नेगोसिएशन स्किल, ज्याला अगदी बार्गेनिंग म्हटलं तरी बार्गेनिंग पॉवर तुम्ही इंटरव्ह्यूला बसताना किंवा तुमच्या सॅलरी नेगोसिएशन करताना किंवा तुम्ही एखाद्या क्लायंटकडे बसलेले असताना हे स्किल्स तुमचे खूप महत्त्वाचे. हे काही 3-4 स्किल्स आहेत जे मला वाटतं तुम्हाला जास्त कामी येतात. आणि सगळ्यात वरती ऑब्व्हियसली कम्युनिकेशन. तुम्ही जर छान बोलणार असाल तरच तुम्ही कुठल्याही करिअरमध्ये नक्कीच तुम्ही संवाद कौशल्य तुमचं चांगलं असणं आवश्यक आहे. आणि ते चांगलं करण्यासाठी तुम्हाला तुमची व्होकॅब्युलरी आणि तुमचा बाकी अभ्यास असावा लागतो. तर त्याची सुरुवात कशी करावी विद्यार्थ्यांनी? मुळात आता माझं म्हणणं हे नाही की इंग्लिशच आलं पाहिजे असं नाही, पण इंग्लिश ही इंटरनॅशनल लँग्वेज असल्यामुळे तुम्ही त्याच्यावरती काम केलंच पाहिजे. पण मुळात ना प्रॉब्लेम इंग्लिशचा नाही आहे, प्रॉब्लेम भाषाच आपल्याला मुळात बोलताच येत नाही. आपल्याला बोलताच येत नाही इंग्लिश किंवा नंतरचा मुद्दा. तर तुम्हाला कुठलीही भाषा शिकायची असेल तर भाषा म्हणजे काय, भाषा म्हणजे तुमच्या डोक्यातले विचार प्रकट करण्याचं एक माध्यम. बरोबर. तर मग ती भाषा शिकण्यासाठी तुम्हाला 3 गोष्टी आल्या पाहिजेत. सगळ्यात पहिलं तुमचं व्होकॅब्युलरी, दुसरं म्हणजे त्याचं ग्रामर तुम्हाला नॉलेज असलं पाहिजे, आणि तिसरी गोष्ट म्हणजे कॉन्फिडेंटली तुम्ही त्याची प्रॅक्टिस केली पाहिजे. बरोबर. व्होकॅब्युलरी म्हणजे शब्दसंग्रह तुमचा जास्तीत जास्त, आणि समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द तुम्हाला जे अगदी शाळेत शिकलोय आपण हे, पण त्याचा उपयोग ऍक्च्युअली खरं तुम्हाला आता व्हायला हवा. तेच इंग्लिशमध्ये तुम्ही व्होकॅब्युलरी डेव्हलप केली पाहिजे. असं म्हणतात की एक जनरल इंग्लिश तुम्हाला येण्यासाठी तुमची व्होकॅब्युलरी 3,000 ते 3,500 शब्दांची हवी. बरोबर. आता ग्रॅज्युएट झालेली मुलं त्यांना 1000-1200 शब्द ऑलरेडी येतात, पण तुम्ही तरी डेव्हलपमेंट जी व्होकॅब्युलरीची दररोजचे 5 वस्तू 5 क्रिया अशी मी नवीन जर करत राहिलो तर व्होकॅब्युलरी डेव्हलप होते. ग्रामर दुसरा जो भाग आहे, ग्रामर तुम्हाला शिकावंच लागतं कारण ते रूल्स आहेत. ग्रामर म्हणजे रूल्स. आणि तिसरी गोष्ट म्हणजे तर कॉन्फिडन्स. आता कॉन्फिडन्स कशाने येतो, तर प्रॅक्टिसने. बरोबर. मग प्रॅक्टिस करणं, तुम्ही प्रॅक्टिस म्हणजे मित्रांमध्ये म्हणा किंवा तुम्ही काही क्लासेस लावू शकता
किंवा मुळात आपल्या इथे ॲटमॉस्फिअर नसतो तसा. बरोबर. तो ॲटमॉस्फिअर जर नसेल तर तो क्रिएट करायला हवा. खरं. म्हणजे घरी आपण मराठीतूनच बोलतो किंवा आपल्या लोकल लँग्वेजमधूनच बोलतो किंवा आपले मित्रमैत्रिणी आपल्याबरोबर त्याच भाषेत बोलतात. तर मला वाटतं ह्या मुलांनी किंवा तरुणांनी आपापसात हळूहळू प्रॅक्टिस करायला सुरुवात केली. आणि ह्याच्यात मूळ मुद्दा ना हा म्हणजे लोक निगेटिव्ह विचार करतात. माझं चुकलं तर, माझं कोणी हसलं तर, हा निगेटिव्ह विचार सगळ्यात पहिला तुम्ही सोडून देऊन, कारण का चुकणार आहेच सुरुवातीला. असं काही एखादी गोष्ट आपण नवीन सुरुवात करतो तेव्हा पहिला चुका होतातच, पण हळूहळू त्याच्यावर काम करून तुम्ही जर शिकाल तर तुम्ही इंग्लिश किंवा कुठलेही कम्युनिकेशन स्किल तुम्ही नक्कीच अडॅप्ट करू शकता. आता पंढरपूरहून फोन आहे आपल्याला, विष्णू पुरे बोलतात. विष्णूजी स्वागत आहे तुमचं, तुमचा प्रश्न विचारा. हा बोला. हा, मला असं विचारायचं सर की एमपीएससी युपीएससीच्या इंटरव्ह्यूची तयारी करत असताना तर त्याला इंटरव्ह्यू क्लासेस लावणं चांगलं की वाईट, आणि ते लावले तर काय फायदे होतील का, फायदा कसा होईल त्याचा? अच्छा, ओके. सगळ्यात पहिलं तर एमपीएससी आणि युपीएससीला जर तुम्हाला इंटरव्ह्यू हा एक सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट असतो. त्याचा पॅनल इंटरव्ह्यूज असतात आणि एमपीएससी युपीएससीचे इंटरव्ह्यूज म्हणजे वन ऑफ द टॉपेस्ट लेवलचे इंटरव्ह्यूज ते असतात. माझं म्हणणं आहे की क्लास लावणं कधीही उत्तम, पण इट इज नॉट नेसेसरी की कंपल्सरी नाही, पण क्लास लावाल तर तुम्ही जास्त चांगल्या पद्धतीने टेक्निकल त्याची तयारी करू शकता. बरोबर. कारण कसं असतं, आपल्याला अदरवाईज तो ॲटमॉस्फिअर नसतो. आपण इंटरव्ह्यूज आणि हे जनरल इंटरव्ह्यूज आपण जे देतो कंपनीसाठी, त्याच्यात आणि एमपीएससीच्या इंटरव्ह्यूजमध्ये खूप फरक असतो. त्यामुळे जर क्लास लावाल, त्याची प्रॅक्टिस तुम्ही जर क्लासच्या अनुषंगाने करत असाल तर जास्त फायदा होईल असं मला वाटतं. क्लासेस लावून कराल तर तुम्ही त्याच्यामध्ये जास्त क्रॅक व्हायचे तुमचे चान्सेस जास्त. बरोबर. तुम्ही पद्धतशीर शास्त्रशुद्ध पद्धतीने तुम्ही त्याच्यामध्ये जाऊ शकता. आपल्याला आणखी एक फोन आहे, जालन्यावरून रेखाताई लोखंडे बोलतायत. रेखाताई स्वागत आहे तुमचं, तुमचा प्रश्न विचारा. हा सर, नमस्कार सर. हा नमस्कार, बोला. हा सर, मला असं विचारायचं होतं की ग्रामीण भागातून खूप मुलं असतात, हुशार असतात, पण ते जेव्हा कुठे जातात ना स्वतःच म्हणजे जॉबसाठी इंटरव्ह्यू द्यायला, तेव्हा प्रचंड घाबरलेले असतात आणि कसे कपडे घालायचे, पाडायचा, कसं बोलायचं, बिलकुल याचं त्यांना ज्ञान नसतं. तर त्यांना काय सांगतात? बरोबर. त्यांची कॉन्फिडन्स लेवल वाढावी यासाठी काय टिप्स द्याल? ओके, जसं मॅडम म्हणाले की कसे कपडे घालायचे वगैरे, तर ह्या दोन गोष्टी आहेत. बऱ्याचदा लोक विचारतात की ह्याच्यातलं काय महत्त्वाचं, एक पर्सनॅलिटी छान बनवायची किंवा इंटरव्ह्यूसाठी कपडे जास्त महत्त्वाचे की नॉलेज महत्त्वाचं. माझं म्हणणं हे दोन्ही गोष्टी आहेत, म्हणजे हे दोन्ही चाकं तितकीच महत्त्वाची आहेत. तुमचं प्रेझेंटेशन, तुमचा कॉन्फिडन्स, ते इनर पर्सनॅलिटी असलीच पाहिजे, पण बरोबर त्यात तुम्ही प्रेझेंटेबल पण असलं पाहिजे. बरोबर. म्हणजे काय, समजा जरी मी किती कॉन्फिडंट असलो पण मी तसं पेहरावच करून नाही गेलो, ते प्रेझेंटेबल नसेल तर मग त्याला इम्पॅक्ट येत नाही किंवा मला एंट्रीज मिळत नाही. हो बरोबर. ठीक आहे. किंवा उलट असेल की समजा मी कपडे छान घालून गेलो पण कॉन्फिडन्सच नाही, तर मी सिलेक्टच होणार नाही. बरोबर. तर ग्रामीण भागात जर मुलांना याच्यावरती काम करायचं असेल तर सगळ्यात पहिलं त्याचे काही रूल्स असतात. नेटवरती म्हणा किंवा आता मी स्वतः काही सेशन्स ग्रामीण भागातही घेतो, आम्ही महाराष्ट्रभर करतो, की ह्या मुलांनी कसं इंटरव्ह्यू प्रिपरेशन करावं, कपडे कसे घालायचे असतात, लाईट कपडे जनरली कसे घालायचे, किंवा तुमच्या पर्सनॅलिटीला साजेलसे कलर्स कसे घालायचे असतात, किंवा टाय घालायची कशी, किंवा हे अगदी हे आउटर तुमचं प्रिपरेशन झालं, तुम्ही कसे दिसताय त्याच्यावरून. आणि इनर पर्सनॅलिटीसाठी तुम्ही काम करणं म्हणजे कॉन्फिडन्स लेवलसाठी आधी बरेचसे त्याचं प्रिपरेशन तुमच्याकडे असलं पाहिजे. त्या इंटरव्ह्यूला ज्या तुम्ही जाणार आहात त्या कंपनीची इन्फॉर्मेशन, कॉम्पिटिटर्सची इन्फॉर्मेशन, अगदी त्या कंपनीच्या शेअर प्राईस पासून त्याचं कुठले प्रोजेक्ट चालू आहेत, त्या बऱ्याचशा इन्फॉर्मेशन तुम्ही जर काढलेल्या असतील तर तुम्हाला ते सोपं जातं, तुमचा कॉन्फिडन्स एवढा वाढतो आणि तो तुम्ही रिफ्लेक्ट मग करू शकता. बरोबर आहे. आपल्याला पुण्याहून फोन आहे, सुषमा गोहिले बोलतात. सुषमाताई स्वागत आहे तुमचं, तुमचा प्रश्न विचारा. सर नमस्कार. नमस्कार. मला असं विचारायचंय, माझ्या मुलाने आताच सिव्हिल इंजिनियरची डिग्री पूर्ण केली आहे. अच्छा. तर जॉबसाठी किंवा पुढे अजून काय ट्राय करण्यासाठी काय करायला लागेल आपल्याला? अच्छा, सिव्हिल इंजिनिअरिंग झालेलं. ओके, बघा आता सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये ऑब्व्हियसली इंजिनिअरिंग कंपनीज तर आहेच, पण बऱ्याचदा आजकाल कल जो दिसतो ना तो मॅनेजमेंटकडे जाताना बऱ्याचदा दिसतो लोकांचा. तर ते इमिजिएट जर जॉब करणार असतील तर मला एक सांगणं असतं, मग ते इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडच्या मुलांचा एक छोटासा इश्यू बऱ्याचदा असतो, नॉट ऑलवेज. टेक्निकली दे आर व्हेरी स्ट्रॉंग, पण ह्या सॉफ्ट स्किल्समध्ये तितकंसं काम झालेलं नसतं. म्हणजे इंजिनिअरिंगचा अभ्यास पर्सेंटेज पण कदाचित चांगलं असू शकतं, पण त्यांना हे सॉफ्ट स्किल्स बऱ्यापैकी जमत नाहीत आणि म्हणून काय होतं, खूप पोटेन्शियल असून सुद्धा त्यांना जॉब्स मिळणं डिफिकल्ट जातं. कारण कम्युनिकेशन वगैरे झालेलं नसतं फार, किंवा जे अभ्यासात ते लोक जास्त लक्षात असतात, त्यामुळे असं समजलं जातं जनरली. त्यामुळे त्यांच्या ना ह्या ऍक्टिव्हिटीज नसतात जास्त. तर आता जे कॉलेजमध्ये आहेत त्यांना पण मला सांगायला आवडेल की तुम्ही जास्तीत जास्त ऍक्टिव्हिटीज, अभ्यास कराच पण ऍक्टिव्हिटीजमध्ये पार्टिसिपेट करणं, इंटरव्ह्यूजची प्रॅक्टिस करणं हे आधीच झालं पाहिजे. यांच्यासाठी मला सांगायला आवडेल की त्यांनी ना इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन जास्तीत जास्त करायला हवं. जास्तीत जास्त इंटरव्ह्यूज जितके तुम्ही द्याल ते पण फेल व्हायची काळजी न करता, कारण
प्रत्येक इंटरव्ह्यूज काय आपण पासच होऊ शकणार आहे असंही नाही. तुम्ही प्रिपरेशन तितकं जास्तीत जास्त कराल त्यांनी जास्तीत जास्त इंटरव्ह्यूज द्यावेत. थोडंसं काही टेक्निकल एज्युकेशन जर इंटरव्ह्यू स्किल्सचे काही सेशन्स घेतलेत, इंटरनेटवरती पण बऱ्याचदा अवेलेबल असतात की कशा पद्धतीने तुम्ही ते प्रेझेंट करता तेही असेल, किंवा असं आम्ही जे प्रेझेंट करतो असे बरेचसे सेशन्स अवेलेबल असतात इंटरव्ह्यू टेक्निक्सवरचे, ते तुम्ही त्यांनी अटेंड करून काही प्रॅक्टिस जरी 4-5 इंटरव्ह्यूजला जस्ट लाईक दॅट आपण जाऊन आलो तरी तो कॉन्फिडन्स वाढतो. फेल काही टेन्शन नाही नापास झालं ते. बरोबर आहे. ते आत्ता जसा विषय निघाला की बऱ्याच वेळेला अपयश आलं इंटरव्ह्यूमध्ये तर मुलं नैराश्यामध्ये जातात, त्यांना खचून जातात. तर ते खचून जाऊ नये म्हणून त्यांनी काय केलं पाहिजे? खचून जाण्यामागचा सगळ्यात मोठा मुद्दा ना तो असा आहे की एक रूल आहे, तो म्हणजे प्रिपेअर फॉर द बेस्ट अँड बी रेडी फॉर द वर्स्ट. करेक्ट. प्रत्येक जण काय करतो की वी आर प्रिपेअर फॉर द बेस्ट. आपण तयारी करताना जबरदस्त करावं ह्याचीच तयारी करतो, पण आपण अर्धवट तयारी करतो, ती म्हणजे वी आर नॉट रेडी फॉर द वर्स्ट. करेक्ट. त्यामुळे कधी पण ही मानसिकता अशी ठेवावी की मी तयारी करताना मी बेस्टसाठीच तयार करतोय, पण मी तयार असताना वर्स्टसाठी पण असलं पाहिजे. हे असल्याने ना आपल्याला कधीच आपण डळमळून जात नाही. मला एक सिंपल प्रश्न विचारायला आवडतो. समजा एखादा मुलगा नापास झालाय एखाद्या इंटरव्ह्यूला, तर मला त्याला हा प्रश्न विचारायचा आहे की बाबा तू त्या कंपनीत जाऊन काही म्हणजे प्रॉब्लेम करणार होतास का? तर नाही. तिकडे जाऊन काय भांडणं करणार होतास का? नाही. तिकडे जाऊन स्वतःचा आणि कंपनीचा परफॉर्मन्स चांगलाच देणार होतास ना? मग अशा मुलाला त्या कंपनीने जर सिलेक्ट केलं नाही तर ते कंपनीचा लॉस आहे की तुझा लॉस आहे? तो कंपनीचा लॉस आहे. पण ह्या अँगलने तुम्ही जर विचार केला मी ते त्यांना कॉन्फिडन्स देण्यासाठी, तर असं मग आपण शोधूया की आता कुठल्या कंपनीला चांगलं त्याला फायदा करून द्यायचा आहे, अशा ठिकाणी आपण जाऊया आणि नवीन इंटरव्ह्यूसाठी प्रिपरेशन करूया. ही मेंटॅलिटी सगळ्यात पहिली मुलांनी तयार जर केली. फेल होणं म्हणजे देखो रेस में वही हारता है, यू नो, असं एक म्हण आहे की ना, जो रेस में वो नहीं हारता जो गिर जाता है, रेस में वो हारता है जो गिर के उठता नहीं है. त्यामुळे ठीक आहे, प्रिपरेशन जरा जास्त करायला हवं. जितकं जास्त तुम्हाला अपयश तुम्हाला येईल तितकं तुम्ही जास्त शिकू शकता, किंवा प्रॅक्टिस जास्त करायला हवी, हे साधारणपणे मला सांगायचं आहे. बरोबर. आपल्याला आणखी एक कोण आहे, सागर दामले बोलतायत अहमदनगरहून. सागर, स्वागत आहे तुमचं. तुमचा प्रश्न विचारा. हा सर, मी 12वी सायन्स नंतर वेब डिझायनिंगचा कोर्स केलाय प्रायव्हेट मध्ये. तर माझा रिझ्यूम कसा असला पाहिजे? ओके. आणि त्यानंतर रिझ्यूम कसा असला पाहिजे आणि कुठे जॉब मिळेल चांगल्या प्रकारचा? हा एक खूप रिझ्यूम बनवणं हे फार मोठं काम असतं. पण एक गंमत अशी आहे, मला सांगायला आवडेल की आपल्या इथे आता त्यांनी प्रश्न विचारलाय म्हणूनच तो माझ्या डोक्यात पटकन आला की रेझ्यूम, CV, बायोडेटा ह्या 3 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. बऱ्याचदा मुलांना हेही माहिती नसतं. आपल्या इथे रेझ्यूम कसा बनवतात माहितीये की ऑलरेडी कोणाला तरी बनवलेला असतो आणि आपण फक्त ते नाव आणि एडिट करत राहतो. तर असं न करता तुम्ही प्रॉपर तुमचा जो रेझ्यूम आहे ना, हा अगदी स्टार्टिंगच्या शब्दापासून आणि कोणाचा रेझ्यूम असला पाहिजे, कोणाचा बायोडेटा असला पाहिजे, कोणाचा CV असला पाहिजे, ह्याचे पण काही रूल्स आहेत. साधारणपणे बायोडेटा म्हणजे बायोग्राफिक डेटा, जे अगदीच फ्रेशर आहेत त्यांचा बायोडेटा नॉर्मली असतो, किंवा थोडासा एक्सपिरियन्स आहे तर रेझ्यूम असतो, आणि अगदीच त्याच्यावरती प्रोजेक्ट डिटेल्स जर असतील, CV ज्याला आपण करिक्युलम विटे म्हणतो, तोही असायला हवा. आणि ह्या प्रत्येक शब्दाचा ना अर्थ आहे. रेझ्यूम म्हणजे समरी, करिक्युलम विटेचा अर्थ असतो कोर्स ऑफ लाईफ साधारणपणे. तर हे सगळे फ्रेंच किंवा लॅटिन वर्ड्स आहेत, त्यामुळे आपल्याला ते अर्थ माहिती नसतात. तर रेझ्यूम प्रिपेअर करताना सगळ्यात पहिला तो कॉपी पेस्ट करू नका. बऱ्याचदा काय होतं की आधी ज्याच्या हॉबीज ते मी माझ्या हॉबीज म्हणून सांगतो आणि त्याच्या अनुषंगाने प्रश्न आलेला असतो तर तो आपल्याला देता येत नाही. आणि आता यांच्यासाठीचा प्रश्न ती डिझायनिंग रिलेटेड तुमचे प्रोजेक्ट जर तुम्ही टाकत असाल की किती कामं मी त्याच्यात केलेली आहेत, तुम्हाला काही जर त्यात जोडता आलं तुमचं काम तर ते जास्त त्याचा नक्की फायदा होतो. आपल्याला आणखी एक फोन आहे, सुनील लाटकर बोलतायत. सुनीलजी, स्वागत आहे तुमचं. तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. हा, बोला सर. हा, प्रश्न विचारा तुमचा. हा, माझ्या मुलीने हॉर्टिकल्चर कोर्स केलेला आहे. अच्छा. हॉर्टिकल्चरचा कोर्स केलेला आहे, पण तो 1 वर्षाचा केलेला आहे. अच्छा. पण त्याच्या पुढं तो कोर्स केलाय, पण त्यांचं म्हणणं आहे लडकत लाटकर नाही लडकत यावी. ओके. हा, बोला. हा, असं आहे की नर्सरीमध्ये तिला जॉबला मिळाला, पण तिला जे हे पाहिजे त्यांचं शिक्षण जे मिळालं ते शिक्षण व्यवस्थित मिळालं नाही असं त्यांचं म्हणणं आहे. अच्छा. तुमचा प्रश्न काय? आमचा प्रयत्न हाच आहे की आता ह्याच्या पुढे काय केलं पाहिजे. हॉर्टिकल्चरचा कोर्स केला आम्ही. अच्छा. ओके. आपल्या टॉपिकशी रिलेटेड नाही, पण मला सांगायला आवडेल बेसिकली काय आहे, हा थोडासा गफलत तिथेच होते. त्यांनी तो हॉर्टिकल्चर कोर्स का केलाय हे साधारणपणे सगळ्यात पहिलं आपल्याला जाणणं गरजेचं आहे. त्या मुलीची आवड आहे का, तिच्या क्षमता आहेत का, ते सगळ्यात पहिलं आपण जाणून घेऊन तिला पुढचे, कारण का असंच या बेसिसवरती या अर्धवट इन्फॉर्मेशनवरती तिला पूर्ण सांगणं मला वाटतं तितकंसं योग्य ठरणार नाही. पण तरी शक्यतो तिने कुठलाही कोर्स करू दे, माझं म्हणणं, तुम्ही जर त्याच्यावर स्किल्स वरती काम कराल तर ती मुलगी नक्कीच सक्सेसफुल करिअर मध्ये. बरोबर. कारण स्किल डेव्हलपमेंट म्हणजे कौशल्य विकास खूप महत्वाचा आहे. ते तुम्ही सारखं सातत्यानं करत असाल तर क्षेत्र कुठेही असो तुम्हाला नक्की यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. दिनेशजी, आज तुम्ही इथे आलात आणि सगळ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
मित्रांनो, करिअर मंत्रच्या आजच्या भागामध्ये इथेच थांबतो, परंतु जाता जाता एक आठवण, सर्व प्रकारच्या ताज्या बातम्यांसाठी abpmaza.in या आमच्या वेबसाईटला नक्की भेट द्या आणि पाहत राहा ABP माझा.